सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदारासोबतच्या प्रेम संबंधांमध्ये मधुरता आणि विश्वास दृढ होईल. यामुळे आज तुम्हाला प्रेम हीच तुमची खरी संपत्ती असल्यासारखं वाटेल. तुमचे प्रयत्न हे पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आणि सकारात्मक असतील. घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. करिअरच्या गोष्टी खूप काळजीपूर्वक तुम्हाला हाताळाव्या लागतील. तुमच्या व्यवसायाला सर्व बाबतीमध्ये अतिरिक्त दक्षतेची आवश्यकता असू शकते आणि हे करिअरच्या विस्तारासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या नात्यामध्ये आज एक रोमॅन्टिक मूड येईल. नवीन नातेसंबंधाची देखील शक्यता आहे आणि आज तुमचं जे जोडलेलं नातं आहे ते खूपच फलदायी ठरेल. त्यामुळे एकंदरीत तुमचं कुटुंब आणि तुमचे वैयक्तिक संबंध समृद्ध होतील. तसेच घरामध्ये तुमच्या आनंदाचं वातावरण असेल. तुमच्या करिअर किंवा नोकरीमध्ये तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावं लागेल. तुमच्या करिअरमध्ये तीव्र मतभेद आणि आर्थिक अडचणी मात्र येऊ शकतात. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसायामध्ये मोठ्या लाभाचा आहे. आज तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडनं आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रेमजीवनाबद्दल बोलायचं झालं तर आजची संध्याकाळ ही तुमच्या प्रेयसीसोबत तुम्ही घालवू शकता, ज्यामुळे तुम्हाला अतीव आनंद होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामध्ये तुम्हाला पाठीशी घालतील. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज काही आर्थिक अडचणींमुळे अनपेक्षित पैसे मात्र खर्च होऊ शकतात. मानसिक शांती मिळवण्यासाठी आज ध्यान हा तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्कृष्ट परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला नशिबाची संपूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कौटुंबिक जीवनातही तुम्ही आज आनंदी राहाल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं होईल. मुलाला त्याच्या क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये असाल तर आजचा दिवस थोडासा खराब जाईल. तुम्ही काही प्रभावशाली संपर्क प्रस्थापित कराल आणि या महिन्याच्या अखेरीस परदेश प्रवास शक्य आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असेल. दुपारपर्यंत परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल राहील, परंतु त्यानंतर बदल शक्य होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत लॉंग ड्राईव्हवरती जाऊ शकता, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न होईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले क्षण घालवाल. कामाच्या ठिकाणी थोडे जास्त कष्ट तुम्हाला घ्यावे लागतील. तुमच्या कामावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. सामाजिक कार्य किंवा राजकारणाशी निगडीत लोकांना विशेष काळजी घेण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या प्रेयसीशी प्रेमानं बोलाल. प्रेम जीवनामध्ये अनुकूलता राहील. दुपारी काही समस्या मात्र उद्भवू शकतात, त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये ताण वाढेल. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये चांगले काम कराल, ज्यामुळे तुमची नक्कीच प्रशंसा होईल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी
तुम्ही कौतुकास पात्र व्हाल. या काळामध्ये तुमची संभाषण क्षमता मजबूत असल्यानं तुम्ही लोकांवरती अगदी सहज प्रभाव टाकू शकाल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तोळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात थोडीशी मंदावलेली राहील. तुम्हाला थोडा अशक्तपणाही जाणवू शकतो, परंतु दिवस जसा पुढे जाईल तसं तुमचं आरोग्य सुधारेल. आजचा दिवस कुटुंबामध्ये तसेच कामाच्या ठिकाणी अनुकूल असेल आणि आज तुम्हाला आनंदही वाटेल. तुम्हाला आज व्यवसायामध्ये चांगलं यश मिळू शकतं. समाजामध्ये तुमची कीर्ती वाढेल. जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांचा आनंद घेऊ शकता. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. प्रेमविवाहासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं संमती मिळू शकते. मात्र आज तुम्हाला काम आणि कुटुंबामध्ये समतोल राखावा लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या प्रेम जीवनातही आनंदाचे 4 क्षण येतील. मात्र दुपारनंतर नशिबाची साथ थोडी कमी होईल आणि जास्त प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन तुमचं सामान्य राहील. कुटुंबामध्ये मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन होऊ शकतं. प्रतिस्पर्ध्यातही तुम्हाला थोडंसं सतर्क राहावं लागेल. आज कौटुंबिक सुखसोयी वाढतील. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. आर्थिक यशाची दाट शक्यता आहे. तुम्हाला आज थोडासा मानसिक थकवा जाणवू शकतो. आज नशीब 57% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल. वडील तुमच्या कामाला पाठिंबा देतील आणि तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत छान वेळ घालवाल. तुम्ही येणाऱ्या सर्व आव्हानांमधून धैर्यानं पुढे जाल आणि तुमचं आरोग्य देखील सुधारताना पाहायला मिळेल. मात्र अनियमित दिनचर्येमुळे तुम्हाला थोडासा थकवा जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी परिस्थिती आहे तशीच राहील. आज जास्त खर्च होईल, परंतु उत्पन्न देखील तुमचं मर्यादित राहील. मानसिक ताणतणाव तुमच्यावरती जाणवू शकतो. आज प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला अनुकूल राहावं लागेल आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 47% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदाराकडनं चांगली बातमी तुम्हाला मिळेल. प्रवासाची संधी देखील तुम्हाला मिळेल. याशिवाय तुमचं उत्पन्न वाढेल. खर्च खूप जास्त असला तरी त्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. तुमचं मन प्रसन्न राहील आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील. एखाद्यावरती जर तुमचं प्रेम असेल तर ते व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बोलायचं झालं तर तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी आज यशस्वीपणे बजावू शकता. मात्र आज तुम्हाला इतर गोष्टीमध्ये अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस चांगला आहे. भाऊ बहिणींसोबत तुम्ही वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत तुम्ही फिरायला देखील जाऊ शकाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं चांगलं सहकार्य मिळेल. भाग्य देखील तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमचे खर्च देखील नियंत्रणात राहतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं सल्ला मिळेल. मात्र आज तुम्हाला तुमच्या चालू कामामध्ये अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबाच्या कृपेनं बिघडलेली काही कामं तुमची पूर्ण होतील. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुमच्या प्रेमजीवनामध्ये तुमचा वेळ चांगला जाईल. उत्पन्नाच्या दृष्टीनं आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या बोलण्यामध्ये कटुता असली तरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल. विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. कौटुंबिक जीवन तुमचं चांगलं राहील आणि वैवाहिक जीवन हे सामान्य राहील. या आठवड्यामध्ये तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल. तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि तुमची कीर्ती वाढेल. व्यवसायातही विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंध आनंददायी होतील आणि आरोग्यही तुमचं चांगलं राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.